नमस्कार. शरद विद्यालय बारनोली. आज आपण 49वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ॲज अ विज्ञानप्रेमी किंवा गणितप्रेमी म्हणलं तरी चालेल. बघा, पहिला जो ॲक्टिव्हिटी किंवा प्रोजेक्ट आहे, पर्यावरण व हवामान बदल यावरील उपाययोजना काय करता येतील, त्याच्यावर काय उपाय मांडता येतील आणि होणारा प्रदूषण ह्याच्यावरती मांडलेल्या काही उपाययोजना, शहराकडून किंवा शहरात होणारा बदल किंवा खेड्यामध्ये होणारा बदल हे इथं दाखवून दिलेलं आहे. म्हणजे शहरात जो काही पर्यावरणात हवामानात बदल होतो त्याच पद्धतीने पर्यावरणामध्ये काय बदल होतो हे दाखवले आहे. नंतरचं बघा, विज्ञान प्रदर्शन वाहतूक व परिवहन यांच्यातील संवाद. आपल्या पूर्ण देशामध्ये वापरले जाणारे वाहतूक सामग्री व परिवहन यांच्याविषयी माहिती देणारे ही सामग्री आहे. याच्याविषयी मांडलेले हे प्रदर्शन आहे आणि त्याच्यामध्ये स्वस्त किंवा महाग परिवहन किंवा वाहतूक कोणतं आहे तेही तिथून सांगितलं आहे. नंतर बघा, पवन ऊर्जा मॉडेल. परत कूलर आहे. घरगुती घरामध्ये कशा प्रकारचे कूलर वापर करू शकतो किंवा घरगुती कसा कूलर बनवू शकतो ह्याचं मॉडेल आहे. परत पावसाच्या पाण्यातून पृथ्वीवर जे पाणी पडतं त्याच्यावरती उपाययोजना. नंतर सौर ऊर्जेचा वापर किंवा पवन ऊर्जेचा वापर, सोलार सिस्टीम कशी निर्मित करू शकतो. मलाही माहित नाही कोणतं मॉडेल आहे तिथं कोणीही प्रेझेंट नव्हतं. नेक्स्ट बघा, प्लॅस्टिकच्या अतिवापराने पृथ्वीवर होणारा परिणाम, त्याचबरोबर ओझोन लेअर कशी असते त्याची कशी ऱ्हास होत आहे. सूर्य दाखवला आहे आणि आपली पृथ्वीवर होणारी ऱ्हास किंवा पृथ्वीवर होणारा परिणाम इथं दाखवून दिलेला आहे. नंतर बैलगाडी एक दाखवली आहे. त्या बैलगाडीमध्ये सुद्धा बरेचसे आकार असतात ते तिनं दाखवून दिलेले आहे. त्याच्यामध्ये आयताकार असेल, समांतर रेषा असतील, अशा विविध सर्कल असेल, वर्तुळ, अशा बऱ्याचशा विविध गोष्टी ज्या आहेत त्या एका बैलगाडीमधून सांगता येतील हे तिनं तिथं दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी जिथं समांतर होतात, आयताकार असेल, चौकोन असेल, अशा बऱ्याचशा वस्तू छान अशा दाखवून दिलेल्या आहेत तिनं. ह्या चार्ट वरती ही संपूर्ण माहिती दाखवलेली, कशाला काय म्हटलं जातं अतिशय उत्तमरित्या माहिती दिलेली आहे. नंतर कारखान्यातून पडणारा धूर आणि ते नदीत सोडल्यानंतर व त्याचा वापर केल्याने काय दुष्परिणाम होतात ते कसे टाळावे हे इथं या मॉडेलद्वारे सांगितलेले आहे. सोलार सिस्टीमचा उपयोग, नंतर कारखान्यातून पडणारा धूर यांचे होणारे दुष्परिणाम, परत डिफॉरेंटेशन, सर्व काही माहिती दिलेली आहे. नंतर बघा, पर्यावरण व हवामान बदल यांच्यामध्ये माझी भूमिका काय असेल किंवा त्याचे दुष्परिणाम काय होतात हे इथं दाखवून दिलेलं आहे. शहरी भाग
आणि आदिवासी भाग इथं दाखवलेला आहे. इथं बघा धान्याला कीड लागू नये म्हणून घरगुती साहित्यापासूनच वस्तू बनवून दाखवलेले आहे, त्याचे कीड लागत नाही. नेक्स्ट बघा सोलारवरती इलेक्ट्रॉनचे वहन कसे होते, परत पाण्याची साठवण कशा प्रकारे करू शकतो, नंतर सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप व मोफत सूर्यप्रकाश चालणारे उपक्रम अतिशय उत्तमरित्या बनवलेला आहे. बघा वनस्पती प्लास्टिक आपल्याला हानिकारक असतात किंवा जनावरे खातात म्हणून त्याच्या घरगुती असं बनवलेल्या कुंड्या वनस्पतीसाठी. परत पर्यावरणास उपायकारक आपल्याला फायदेशीर अशी शेती व घर. नंतर कुठेतरी भूकंप आला की त्याचा गजर वाजवण्यासाठी एक विशिष्ट असं बनवलेलं उपकरण. नंतर वाहतूक व परिवहन ऍक्सिडेंट होण्याचे प्रमाण टाळण्यासाठी बनवलेले उपक्रम आहे. टाकाऊपासून टिकाऊ फ्रुटीच्या ज्या बाटल्या आहेत त्या टाकून न देता त्याचा कसा वापर करता येईल हे सांगून दिलेलं आहे. नंतर बघा सोलरवरती छोटे मोठे उद्योगधंदे म्हणजे विंटरनुसार ऋतुमानानुसार कसा वापर होईल सोलारचा हे इथं दाखवून दिलेलं आहे. त्याचा कशी वापर करता येईल हे इथे दाखवलेलं आहे. कारखान्यातून जो धूर बाहेर पडतो त्याची कशी विल्हेवाट लावायची इथं दाखवून दिले आहे. परत आधुनिक काळातील तंत्रज्ञान विकसित केलेले ॲप, यातून आपण ॲपवरती सर्च केलं तर पुस्तके बघू शकतो. नंतर बघा धरणाचे पाणी पातीवर पडून वीज निर्मिती कशी करू शकतो हे इथं सांगितलेले आहे. लाइटिंग दाखवली आहे बघा. नंतर पर्यावरणास अनुकूल सामग्री, चंद्रग्रहण व सूर्यग्रहण यांच्यामध्ये काय बदल होतात, सूर्य व ह्याच्यामध्ये चंद्र आला किंवा पृथ्वीमध्ये आली तर काय बदल होतो हे इथं दाखवून दिलेला आहे. पर्यावरणावर उपाययोजना काय करता येतील, जो काही कारखान्यातून धूर पडतो त्यासाठी आपण काय उपाययोजना करता येतील इथं छान असं विद्यार्थिनीने एक्सप्लेन केलेलं आहे. चारा रानातील जो काही गुरांचा चारा आहे तो कट करू शकतोय आणि त्याला देऊ शकतोय. नंतर बघा आरोग्य व स्वच्छता काय उपाययोजना करता येतील याचा देखावा दिलाय. शेतकऱ्याचे काम सोपे करण्यासाठी बनवलेले यंत्र आहे बघा, त्याच्या सहाय्याने डायरेक्ट जे काही खाली टाकलेले धान्य आहे ते डायरेक्ट पोत्यामध्ये भरू शकतो. नंतर बघा प्लास्टिक पासून डांबर निर्मिती कशी केली जाते. असाही प्लास्टिकचा वापर आपण करू शकत नाही, त्याचे दुष्परिणाम आहे, पण त्याच्यापासून रस्ता कशा पद्धतीने बनवू शकतो हे इथं सादरीकरण केलेलं आहे. छान असं मॉडेल आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त कुठलं मॉडेल आवडले हेही नक्की कमेंट करून कळवा. बरं तिथे इलेक्ट्रिक रोबोट आहे पण ते सेल केल्यामुळे व्यवस्थित काही चाललेलं नाही बघा. छान असं रोबोट आहे. नंतर आरोग्य व स्वच्छता कशी राखली पाहिजे याच्यावरती काय उपाययोजना आहे ते अतिशय छान असं सादरीकरण केलेलं आहे. सोलार व कडवा हे अतिशय सुंदर असं गणितीय मॉडेल होतं. त्याच्या सहाय्याने जे काही अँगल्स कोन आहे ते अतिशय उत्तम दाखवले होते. परत अंतराळ चालवण्यासाठी योजलेले विशिष्ट असे यंत्र आहे. जे इथं बसून आपण ते यंत्र चालवू शकतो, सिस्टीम अशी दाखवली होती. सोलार पॅनल सिस्टीम अतिशय उत्तम असा देखावा आहे, मॉडेल आहे.
बरेचसे जे मॉडेल होते ते सोलर सिस्टीम वरतीच होते, जी सध्याची गरज आहे. हे एक अतिशय सुंदर असं उपकरण आहे बघा. आयुर्वेदिक कुटणे म्हणजे जे काही केमिकल युक्त रंग आहे त्याच्यापेक्षा आपण नैसर्गिक रंग कसे बनवू शकतो हे सांगितलेलं आहे. हे बघा, कारखान्यातून जे काही पाणी बाहेर येतं ते रासायनिक असतं, ते शुद्धीकरण करून ते कसे शुद्धीकरण करायचे हेही सांगत आहे. त्याचा उपयोग आपण शेतीसाठी करू शकतो. परत घाट किंवा डोंगर ठिकाणी वळताना जो ऍक्सिडेंट होतो तो चालण्यासाठी विशिष्ट अशा ठिकाणी बल लावले जातात. तिथं गाडी आली की बरोबर पुढच्याला कळते की समोरून गाडी आलेली आहे. खूप छान असे मॉडेल आहे बघा. परत पावसाच्या पाण्याचे सदुपयोग, जो काही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो घराच्या वरती विशिष्ट असे टाक्या ठेवून त्याचा कसा उपयोग करता येईल हे सांगितलेलं आहे. नंतर मानवी उत्सर्जन संस्था कशी चालते, त्याचे काय उपाय किंवा इफेक्ट काय होत असतो हे सादरीकरण केलेले आहे. परत आधुनिक काळाची गरज, जे काही पावसाचं पाणी आहे त्याच्यावरती उपाययोजना आहे. परत ते प्लास्टिकचा वापर सांगते. प्लास्टिकची वस्तू टाकून देतो तो एखाद्या विशिष्ट अशा बॉटलमध्ये भरून अशा पद्धतीने पॅक करून त्याच्यावरती आपण डेकोरेटिव्हच्या वस्तू म्हणजे स्टूल असेल, सोफा असेल ह्या पद्धतीने बनवता येईल. हे या मॉडेलमधून तिनं दाखवून दिलेलं आहे बघा. आणि ते बसलं तरी तुटत नव्हते, इतकं मजबूत होतं. नेक्स्ट बघा, एक्झिस्ट फॅन. आतील हवा काय करतं, ते बाहेरील जी हवा आहे ती आत घेतं, आतमध्ये ती थंड हवा बाहेर टाकलं जातं. जे आपल्याला जी हवा मिळते ती थंड शुद्ध हवा असे मिळू शकते. खूप छान मॉडेल होतं. आणि ह्यामधील तुम्हाला कुठलं मॉडेल आवडलं हे नक्की कमेंट करून कळवा. हे विज्ञान प्रदूषणावरती बनवलेलं होतं, पण विशिष्ट असं काही माहिती देणारं नव्हतं. फक्त कारखान्यांतून बाहेर पडतो हेच दाखवले. नंतर बघा, पर्यावरण व हवामान बदल यांच्यावर होणारे दुष्परिणाम, जे आपल्या पृथ्वीवरती काय परिणाम होत आहेत या पर्यावरणाचा हवामान बदलाचं हे इथं दाखवून दिलेलं अतिशय सुंदर असं मॉडेल आहे. नंतर पर्यावरण हवामान बदल, सध्या हवामानात खूप बदल होतो. ते बदल का होतात, कसे होतात आणि त्याच्यावरती काय उपाययोजना केले पाहिजे हे सांगणारे मॉडेल आहे. त्याच्यावरची उपाययोजना ही इथं दिलेली आहे. इतर साधनांचे विविध अतिशय सुंदर असं सांगितलेलं आहे. ग्रासहॉपर आहे का प्राइमर? नाही, ग्रासहॉपर येतो, परत अजून एलिफंट येतो. सेकंडरी काय आता मी बनवलं फक्त पुढची, म्हणून त्यातलं एकच मी घेतलं. आता जे आहे क्रॉप सेकंडरी कंझ्युमर्सला खातात, टेरिटरी कंझ्युमर्सला आणि स्टिकला खातात फायनल सॉइलमध्ये म्हणजे मातीमध्ये मिक्स होतात आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असतात, म्हणजे अवशेष जसं की कार्बोहायड्रेट जे असतात ते प्लांट्सला बरं. एक मिनिट, इगल डेड झाला बरोबर आहे. नेमकं त्याचं काय होतं, डेड होतं म्हणजे त्या डेड ह्याची केसेस असतात त्याला स्वतःच म्हणजे स्वतःचे पंख वगैरे तेच त्याला काय म्हणतात ते आतापर्यंत तुम्ही शिकले त्याच्यामध्ये. किती आहे तो? 9वीला आहे. मग आहे ना. नाही
तेच डिकम्पोजिशन झाल्यानंतर ते पुन्हा होणार आहे त्याशिवाय होणार आहे तेच का? म्हणते मी, डेट झालं म्हणजे डिकम्पोजर झालं. डेट झाली पण डेट मध्ये तुझं बरेचसे क्वेश्चन विचारले त्याने. डेट नाही झालं तर काय होणार आहे?